आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि आपल्या चॅनलचे 1000 सबस्क्रायबर पूर्ण होण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर आजच्या भागामध्ये घडतं असं की इकडं सावी ही रिनी आणि परागला सांगत असते, पराग हे बघ मी येते आहे तिकडे, तू फक्त मामावर लक्ष ठेव. तर आता पराग सांगतो, अगं सावी मला सांग, हे मामाची एकच घर आहे ना, मग हा मामा इकडे कुठे राहतोय बरं? तू मला म्हटली एकच घर आहे या मामाचं, पण तो इकडे राहतोय. अगं तुला माहिती आहे का त्यांचं इथे एक घर आहे? तर सावी म्हणते, काय बोलते पराग? पराग म्हणतो की हो खरंच आहे. तर आता सावी म्हणते, थांब तू काळजी करू नको, मी आले तिकडं. तर आता सावी तिकडे जायला निघते. तर पराग म्हणतो की लवकरात लवकर ये सावी, असं म्हणतो. आणि आता सावी ही निघालेली असते तिकडे जायला. तर आता इकडं जो धैर्य आहे तो आता लगेच इराजवळ येतो आणि इराला म्हणतो की इरा, काय हो इरा, मला तुमचे कपाट बघायचे. आणि इराचं कपाट बघतो. तर आता त्या कपाटामध्ये आता धैर्य उचकापाच करत असतो. तेव्हा इरा म्हणते की अहो धैर्य, काय करताय तुम्ही? बाबांचं कपाट आहे, त्यामध्ये बाबांनी काही उघडायला नाही सांगितलं. बाबा कुणाला ह्या कपाटाला हात लावून देत नाही. अहो एवढंच काय, तर मला पण बाबा ह्या कपाटाला हात लावून देत नाही, असं म्हणते. तर आता लगेच ती म्हणते की धैर्य तुम्ही पण काही करू नका त्या कपाटाला, असं म्हणते. तर आता जो धैर्य आहे तो म्हणतो की हे बघा सावी, धीरा तुम्ही शांत बसा, मी काहीच करत नाहीये, तुम्ही फक्त बसून राहते, असं म्हणतो. तर आता इरा म्हणते की हो धैर्य. तर आता धैर्य ते कपाट उघडतो मामाचं आणि उघडून बघत असतो त्याच्यात काही सापडतं का. तेवढ्यात त्याला एक घराचं हे सापडतं, ॲड्रेस सापडतो. तो म्हणतो की हा ॲड्रेस तर मामाच्या घराचं नाही आहे, इथे कुठे आला हा ॲड्रेस? मामाचं घर तर इथंच आहे ना, मग हा मामा इकडे कुठे राहतो? हे ॲड्रेसवर मला जाऊन बघावं लागेल नेमकं इथे काय आहे ते, असं धैर्य म्हणत असतो. आणि तो म्हणतो की एकदा बघतोच मी इथे जाऊन काय आहे इथं नेमकं, असं धैर्य म्हणतो. आणि आता तो बाहेर येतो आणि आता तो त्या ॲड्रेसवरती जायला लागतो. तर इकडं जी सावी आहे ती आता परागजवळ येते. मामा हा घराला कुलूप लावतो आणि घराबाहेर पडलेला असतो. आणि तेवढ्यात आता सावी ही त्या गाडीच्या पाठीमागे लपते. पराग असतो तिच्यासोबत. पराग म्हणतो की सावी तू काळजी करू नको, तू आतमध्ये जाय, मी बाहेरून लक्ष ठेवतो इथे, असं म्हणतो. आणि आता सावी म्हणते की ठीक आहे. तर आता लगेच सावी आतमध्ये जाते. आणि आता जो पराग आहे तो बाहेरून लक्ष ठेवलेला असतो. तो म्हणतो की मी तुला फोन करेल तेव्हा फक्त फोन उचलत जा, असं म्हणतो. आणि आता लगेच तो सावीला फोन करतो आणि म्हणत असतो की हे बघा सावी. तर आता लगेच इकडं पराग म्हणतो की सावे तुझा आतमध्ये बिंदास्त, मी तुला फक्त फोन करेन, मी म्हणेन मिशन अपडेट तू लगेच फोन उचलायचा सावी, फक्त फोन चालू ठेव. सावी म्हणते की हो पराग. आणि आता जी सावी आहे ती आतमध्ये जाते आणि इकडून ती जायला जागा बघत असते. तेवढ्यात दरवाजा बघते, ती म्हणते आतून लावेल, ती जोरात धक्का देते दरवाजाला आणि मग दरवाजातून आतमध्ये घुसते. आतमध्ये घुसल्यावरती ती आता इकडे तिकडे सगळीकडे बघते, ती बघत असते काही सापडतं का. ते एका रूममध्ये जाते. तेवढ्यात त्या रूममध्ये तिला तिथे ते कपाट दिसतं, ती कपाट उचकायला लागते. आणि तेवढ्यात आता इकडं जो धैर्य आहे, धैर्य त्या ॲड्रेसवरती येतो. सावीला हे माहीत नसतं आणि धैर्य डायरेक्ट आतमध्ये येतो. आणि आतमध्ये आल्यावरती धैर्य आता लगेच जी सावी आहे ती गडबडून जाते. ती म्हणते की आता कोण असेल आणि ती कपाटात जाऊन तिथे लपते. तर आता ती म्हणते आता काय करू मी, मला तर काहीच कळत नाहीये, असं म्हणते. आणि तेवढ्यात आता ती लगेच म्हणते की आता मला तर काहीच करता येणार नाही, असं म्हणते. आणि आता लगेच सावी म्हणते की आता काय करू, आणि ती त्या कपाटात लपलेली असते. तेवढ्यात धैर्य आता कपाटात दरवाजा उघडतो, कारण की सावीला शिक येते आणि दरवाजा उघडतो. त्यातून तो सावी तू येते. तर सावी म्हणते की हो. मग ते दोघं सापडायला लागतात कागदपत्र. तेवढा ते दयामामा येतो. सावीला कॉल येतो धैर्य परागचा. पराग म्हणतो सावी दयामामा आले तिथे. तर आता सावी गडबडून जाते आणि लगेच आता ती म्हणते की धैर्य आता काय करायचं, दयामामा आले इथे. तर आता धैर्यांचे दोघे कपाटात जाऊन लपतात. दयामामा इकडे तिकडे बघतात आणि घरात येतात. त्यांना असं वाटतं कुणी आहे की काय, पण त्यांना कोणी सापडत नाही. धैर्य आणि सावी निघून जातात. तर बघूया आता पुढील भागात काय घडणार आहे. बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.